ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। मात्र अद्यापही त्याला फळाचा दर्जा मिळालेला नाही। विषय फळाचा दर्जाचा नाहीये बघा। याच्या आधी पण ह्या विषयाची सविस्तर माहिती सांगितलेली आहे की केळी हे दरवर्षी लावणारं पीक आहे, कारण की फळ जे बाकीचे फळ झाडं आहे ते 10 वर्षासाठी राहतात, केळी ही प्रत्येक वर्षात लावण्यात येते। तरी सुद्धा सरकारच्या सगळ्या योजना या केळीला सुद्धा लागू आहे, त्याचा फायदा बरेचसे शेतकरी सुद्धा घेत आहे। आज जी केळी पीक विमा योजना आहे ही सगळ्यात मोठी योजना आहे की आज मध्य प्रदेशचे लोक म्हणतात की आम्हाला ही योजना आमच्या राज्यामध्ये पण लागू करण्यात यावी। आज एवढी मोठी उपलब्धी आहे। नक्कीच शेतकऱ्यांना जिथे जिथे अडचणी येत आहेत तिथे त्या शेतकऱ्यांसोबत राज्य सरकार केंद्र सरकार पूर्ण ठामपणे उभं आहे। आम्ही सुद्धा सातत्याने कंटिन्यू या गोष्टींसाठी पाठपुरावा करतोय की शेतकऱ्यांचं नुकसान जर झालं असेल तर त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे। आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की दरवर्षी शेतकऱ्यांना केळी पीक विम्याच्या माध्यमातून भरपाई मिळत असते आणि यावर्षी सुद्धा त्यांना मिळेल। शेतकऱ्यांची मागणी आहे की या पद्धतीने आपल्या महाराष्ट्राच्या शेजारी असलेला देश आहे, राज्य आहे, त्यामध्ये जवळपास 2,20,000ची त्यांना नुकसान भरपाई मिळते। तेच मी सांगितलं की प्रत्येक राज्याची योजना ही वेगळी वेगळी आहे। आता जे मला मध्य प्रदेशचे जे तिथले लोक शेतकरी आम्हाला भेटतात ते म्हणतात की तुमच्याकडे केळी पीक विमा योजना अतिशय चांगली आहे की ज्यामध्ये आज उन्हाळ्याचं स्कीम सुद्धा कव्हर आहे, हिवाळा सुद्धा कव्हर आहे, गारपीट सुद्धा कव्हर आहे। तर प्रत्येक राज्याचं धोरण वेगळं वेगळं आहे। आज आपल्याकडे शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होतोय। दरवर्षी जे नुकसान होतं त्याची भरपाई या केळी पीक विम्याच्या योजनेच्या माध्यमातून मिळते। आणि मी तर म्हणेल की सगळ्यात मोठी योजना ही आपल्या जळगाव जिल्ह्याची किंवा राज्याची केळी पीक विमा योजना आहे। केळी पीक विमा ही योग्य आहे, पण अनेक ठिकाणी केळीचं नुकसान होतं मात्र शेतकऱ्यांकडे नेट नसतं, पण कंपनी जी आहे पीक विमा कंपन्या ते सातत्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास देतात। या संदर्भात पूर्णपणे क्लिअर इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे, बैठकाही झालेल्या आहे, राज्य स्तरावरही बैठका झालेल्या आहे की जिथे शेतकऱ्यांची ऑनलाईन कंप्लेंट होत नसेल तर ती ऑफलाईन त्यांनी शेतकऱ्यांनी करावी। आणि खरोखर शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल तर केळी पीक विमा त्या कंपनीला त्याला म्हणजे लाभ द्यायचाच आहे। त्याला काही म्हणजे असं नाहीये की तो शेतकऱ्याला वंचित त्याच्यापासून ठेवू शकतो, असं नाहीये। त्याला कंपल्सरी त्याला लाभ द्यावाच लागणार। शेतकऱ्यांची कालावधी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। काय विचारतात शेतकऱ्यांच्या आत्महत्येची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, यासाठी केंद्र सरकारने काही उपाययोजना आखल्या। बघा, मी नेहमी आधीच सांगितलं की शेतकरी हा सरकार असेल की या देशाचा एक केंद्रबिंदू आहे, एक मोठा आधारस्तंभ आहे। आणि शेतकऱ्यांना घेऊन नेहमी सरकारने उपाययोजना केलेल्या आहे। शेतकरी हा सक्षम होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी शेतकऱ्यांना गरजेच्या आहेत त्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारने नेहमी पुढाकार घेतलेला आहे। नक्कीच आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं तुम्ही म्हणताय, पण त्यासाठी सुद्धा सरकार पूर्णपणे ठामपणे शेतकऱ्यांच्या मागे आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना कुठेही अडीअडचण यायला नको, म्हणून आज त्यांच्या बांधापर्यंत आज सगळ्या उपाययोजना करायचा प्रयत्न सरकार करते।